हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की आपण सायन्स फोरमच्या यूट्यूब चॅनलवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. येणाऱ्या बोर्ड परीक्षा अनुषंगानं आपण हे डिस्कशन करत आहोत आणि मी तुम्हाला आज मॅथमॅटिक्स विषयाचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर हा डिस्कस करणार आहे. कारण हा चॅप्टर सुरू करण्यामागचं कारण हे आहे की हा बोर्डसाठी अत्यंत सोपा चॅप्टर आणि 6 मार्कांसाठी आहे. आता डिस्कशन केल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. मी तुमचा वेळ वाया न घालवता डायरेक्टली क्वेश्चन्सला सुरुवात करतो. तर बघा, चॅप्टर नंबर 4 आहे मॅथमॅटिक्समध्ये. आता सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे इथं सांगतोय एक तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा बोर्डचं पुस्तक तुमच्या समोर ठेवा आणि त्याच्यामध्ये मार्क करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते परत अभ्यास करताना त्याचा प्रचंड फायदा होईल आणि तुम्हाला त्याचा बेनिफिट पण घेता येईल. आता बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किती मार्कांना आहे? मी सांगितलं की 6 मार्क्स. हे बोर्डसाठी 6 मार्कांसाठी आहे. 6 मार्क्स. मग 6 मार्क्समध्ये कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात? प्रॉबेबल क्वेश्चन्स कोणते आहेत? तर या चॅप्टरमध्ये 4 मार्काचा क्वेश्चन पण प्रॉबेबल आहे, 2 मार्काचा पण आहे, 3 मार्काचा पण आहे आणि सिंगल सेंटेन्स क्वेश्चन पण पॉसिबल आहेत. मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 3 मार्काच्या क्वेश्चनला पण ऑरला आहेत बाळांनो, 4 मार्काच्या क्वेश्चनला सुद्धा ऑरला क्वेश्चन्स असतात. पण सिंगल मार्क क्वेश्चन हे खूप महत्त्वाचे असतात, कारण तुम्हाला 100 आउट ऑफ 100 जर मार्क्स मिळवायचे असतील तर सिंगल मार्क क्वेश्चनकडे पण तितकंच बारकाईनं लक्ष द्या. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला इथं काय म्हटलेलं आहे चॅप्टरमध्ये? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे दोन इक्वेशन्स एकत्र करणं. मग सुरुवातच तिथून होणार आहे, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. आता जे सुरुवातीचे 11वीमध्ये जो काय स्ट्रेट लाईन चॅप्टर होता तेच दोन इक्वेशन्स एकत्र करणं, त्याला कंबाईन इक्वेशन असं म्हणतात. जर समजा पहिलं इक्वेशन यू असेल, दुसरं इक्वेशन व्ही असेल, तर यू व्ही इज इक्वल टू 0 हे कंबाईन इक्वेशन आहे. ह्या कंबाईन इक्वेशनवरती सुरुवातीला जे छोटे छोटे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सिंगल मार्क क्वेश्चन आहेत. म्हणजे इथं बघा, थेरम नंबर 4.1 आहे, याच्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, ते दोन इक्वेशन्स कंबाईन करणं हे सिंगल मार्क्ससाठी असेल. आता त्याचे क्वेश्चन जर आपण पाहिले तर तुम्हाला इथं लक्षात येईल की हे एक इक्वेशन आहे आणि हे दुसरं इक्वेशन आहे. बघा, यांना कंबाईन केलं तुम्हाला हे इक्वेशन मिळतंय. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक एक मार्कासाठी विचारले जातात. वन सेंटेन्स क्वेश्चन, दॅट्स इट. एकदम सोपं आहे. त्याच्याकडे त्या अनुषंगाने लक्ष द्या, बारकाईनं लक्ष द्या आणि कॅल्क्युलेशन स्वतः करून पहा. आता आपण त्याच्या पुढे जर गेलो, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. आता हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यावरती जे क्वेश्चन आहे ते सगळ्यात या चॅप्टरमधला सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट कोणता जर असेल ना बाळांनो, तर तो हा आहे, थेरम नंबर 3. हे थेरम म्हणजे होमोजिनियस इक्वेशनवरती बेस थेरम आहे, होमोजिनियस इक्वेशनचं थेरम आहे. हे परीक्षेसाठी ऑलमोस्ट असतं म्हणजे असतंच. इट्स अ व्हेरी IMP. बघा, मी कोणता टॉपिक सांगितला सुरुवातीला? कंबाईन इक्वेशन, नंतर ना होमोजिनियस इक्वेशन, थेरम त्याच्यावरती होमोजिनियस इक्वेशन, थेरम किती नंबरचं? 3 नंबरचं थेरम. ठीक आहे. त्यामुळे हे व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. हे 100% 3 किंवा 4 मार्काला विचारलेलं असतं. जर त्याला जोडून क्वेश्चन असेल तर तो 4 मार्काला असेल आणि डायरेक्ट थेरम असेल तर 3 किंवा 4 मार्काला ते विचारलं जातं. आणि असतं म्हणजे असतंच, त्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ते थेरम झाल्यानंतर त्याच्यावरती ज्या काही ह्या कंडिशन्स आहेत, या कंडिशनचा पण तितकाच बारकाईने अभ्यास करायचा. जेव्हा तुम्ही थेरम सॉल्व्ह करताय त्याच्या खाली लगेच तुम्ही कंडिशन्स मांडून घ्या, जेणेकरून तुमची त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. म्हणजे कोइन्सिडेंट लाईनसाठी काय असतं, परपेंडिक्युलर लाईनसाठी काय असतं, डिस्टिंक्ट लाईनसाठी काय असतं, किंवा त्याच्यावरून त्याचे स्लोप्स कसे कॅल्क्युलेट होतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या चॅप्टरमधला आपण गाभा असं ज्याला म्हणतो ना, ते क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, थेरम नंबर 3. आता पुढे जाऊन त्याच्यावरती बेस क्वेश्चन्स पण आपल्याला आहेत. आता त्याच्यावरती बेस जे काही क्वेश्चन आहेत ते एकदम सोपे असतात. कंबाईन इक्वेशन आहे, त्यानंतर सेपरेट इक्वेशन्स पण आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला ते थेरम वाटतं, म्हणून तुम्ही त्या अनुषंगानेच प्रिपेअर करावं असं मला वाटतं. आता क्वेश्चन नंबर 8 बघा, फाइंड व्हॅल्यू ऑफ के. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल फाइंड व्हॅल्यू ऑफ के चे सुद्धा क्वेश्चन्स परीक्षेला विचारलेले आहेत. के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं फॉर 2 मार्क्स. क्वेश्चन नंबर 8 बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स पण पेपरला असतात. इथं फक्त इक्वेशन्स बदलतील आणि ते क्वेश्चन्स विचारले जातील. आता एक्सरसाइज 4.1 मध्ये हे जे काही सुरुवातीचं इक्वेशन आहे, क्वेश्चन नंबर 1, एकदम सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फॉर 1 मार्क. हे सेपरेट इक्वेशन्स वगैरे 1 मार्क और 2 मार्क्स. पण सगळ्यात महत्त्वाचं MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर आपण विचार केला बाळांनो, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला तर कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन्स.
कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन्स. CET ला सुद्धा हे क्वेश्चन्स असतात. हे क्वेश्चन एकदम सोपे आहेत. इथं जे काही इक्वेशन्स दिलेले आहेत, समजा इथे बघा 5x वर्ग मायनस 8xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. आता ह्यांचं परपेंडिक्युलर ह्याला असणारं इक्वेशन कसं कॅल्क्युलेट करतात, तर याच्यासाठी शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे, तर y² कोएफिशियंट हा x² ला लिहायचा, x² कोएफिशियंट हा y² ला लिहायचा आणि मधलं साईन बदलायचं. म्हणजे हे इक्वेशन कसं बनतं, तर हे इक्वेशन असं बनेल 3x² मायनसच्या ऐवजी प्लस 8xy आणि प्लस y² 5y² इज इक्वल टू 0. हे MCQच्या फॉर्ममध्ये विचारलं जाईल. सो प्रिपेअर इट वेल. आता हे 1 मार्क, हे 1 मार्क आणि हे MCQ साठी महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यावरती मोठा क्वेश्चन कोणता, तर थेरम नंबर 3 अत्यंत महत्त्वाचं. आता पुढे जाऊन बघा, पुढे थेरम नंबर 4, थेरम नंबर 4.4 हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. या चॅप्टरमध्ये जर 2 थेरमचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, बाळांनो सगळा चॅप्टर आहे 6 मार्कांना, पण हे 2 थेरम, थेरम 3 आणि थेरम 4 म्हणजे होमोजेनस इक्वेशनचं थेरम आणि टॅन थीटाचं थेरम, या दोघांपैकी एक क्वेश्चन 100% असतो. जर समजा 3 नंबरचं थेरम विचारलं तर 4 नंबरच्या टॅन थीटाच्या फॉर्म्युलावरती तुम्हाला न्यूमेरिकल असेल. जर न्यूमेरिकल टॅन थीटाच्या फॉर्म्युलावरती विचारलं, टॅन थीटाच्या फॉर्म्युलावरती जर थेरम विचारलं तर पहिल्यावरती न्यूमेरिकल असेल. असं कॉम्बिनेशन या चॅप्टरचं बघायला मिळतं. त्यामुळं हे तुम्ही दोन्हीही, हे टॅन थीटाचं थेरम त्याच्या सॉल्व करायला फार सोपं आहे. m1 + m2 घ्यायचं, m1 m2 घ्यायचं, त्याच्यावरून m1 - m2 ब्रॅकेटचा वर्ग काढायचा आणि टॅन थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकून द्यायची. दॅट्स इट. 3 मार्कासाठी काहीच विशेष नाही याच्यामध्ये, पण तरी देखील हे व्यवस्थित बघून घ्या आणि प्रत्येकाने ते करायचं. ठीक आहे. आता त्याच्यावरती बेस परत कंडिशन्स आहेत. पॅरलल लाईनची कंडिशन आहे, परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन आहे, ती पण व्यवस्थित बघून घ्या. आता न्यूमेरिकलचा जर विचार केला तर बाळांनो टॅन थीटाच्या फॉर्म्युल्यावरती बेस डायरेक्टली थीटा कॅल्क्युलेट करायला विचारला जाईल, किंवा ऑक्झिलरी इक्वेशन्स विचारले जातील, किंवा एक अँगल दिलेला असेल आणि पिअर ऑफ स्ट्रेट लाईन तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं असेल. आता आपण ते क्वेश्चन कोणत्या प्रकारचे असू शकतात हे बघा. एक्सरसाइज 4.2 याच्यामध्ये क्वेश्चन नंबरचा जर आपण विचार केला, 6 नंबरचं क्वेश्चन, 5 नंबरचा क्वेश्चन, अशा प्रकारचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे कोणते, तर अँगल दिलेला आहे, लाईन दिलेली आहे आणि परपेंडिक्युलरचे अँगल दिलाय, लाईन दिलाय आणि कंबाईन इक्वेशन तुम्हाला विचारलंय. टॅन थीटामध्ये किंमत टाकायची, ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल आणि एमच्या ऐवजी त्या ठिकाणी y/x व्हॅल्यू जर टाकली तर कंबाईन इक्वेशन मिळतं. आणि दुसरं 6 नंबर क्वेश्चनमध्ये काय केलंय, तर कंडिशन्सवरून आपल्याला हे प्रूव्ह दॅटचं क्वेश्चन हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे ॲज इट इज. हा 6 नंबरचा क्वेश्चन तर ॲज इट इज प्रूव्ह दॅट म्हणून तुम्हाला विचारलेला आहे, त्यामुळे तोही बारकाईने तुम्हाला बघायचा आहे. आता चॅप्टरचा शेवट, सगळ्यात शेवटचं इक्वेशन म्हणजे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन काय असतं, तर आतापर्यंत जे काही चॅप्टरमध्ये पाहिलं ते होमोजिनियस इक्वेशन होतं. म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन्स ज्या लाईन्स होत्या त्या लाईनला आपण कंबाईन केलं. आता पासिंग थ्रू ओरिजिन लाईन नसतील आणि त्यांना कंबाईन करायचं, त्याला म्हणायचं जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. मग हे जे इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन महत्त्वाची आहे. कोणती कंडिशन महत्त्वाची बाळांनो बघा, तर या ठिकाणी ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू, हा टॅन थीटाचा फॉर्म्युला किंवा ही व्हॅल्यू ही 0 असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बेस ऑन दॅट न्यूमेरिकल तुम्हाला असणार आहे. म्हणजे कसा न्यूमेरिकल असेल बघा, एक तर अँगल बिटवीन द लाईन्स, हा सॉल्व एक्झाम्पल आहे तो बघा, अँगल बिटवीन द लाईन्स असेल, किंवा दिलेलं इक्वेशन हे पी आणि क्यूचे क्वेश्चन्स काढायचे. दिलेल्या इक्वेशन्सवरून पी आणि क्यूचे क्वेश्चन्स पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काढायच्यात. हे इक्वेशन अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे बाळांनो दिलेलं इक्वेशन हे कंडिशनमध्ये टाकायचं. कोणत्या कंडिशनमध्ये टाकायचं आहे, तर दिलेलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे किंवा नाही हे ओळखण्याच्या कंडिशनमध्ये. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू, डिटर्मिनंट काय असतो, AHG अ हर्षल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोईंग फॉर कॉलेज अँड विच इज इक्वल टू 0, कारण हर्षल गर्ल नाही आहे. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी त्याची व्हॅल्यू 0 असते. असं आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं होतं, तेच मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे अर्थात मीही ते बऱ्याच वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. अशा प्रकारची कंडिशन्स आहे, ते लक्षात ठेवण्यासाठी वापरलेला शॉर्टकट आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळा पण वापरू शकता. ओके, आता पुढे जर आपण गेलो तर ह्याच्यामध्ये किंमत टाकून जे काही इक्वेशन्स येतात ते इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे. आणि ह्याच्यावरती आणखी बेस मी तुम्हाला सांगत होतो की पी आणि क्यूचे जे काही क्वेश्चन्स आहेत, पी आणि क्यूचे जे काही क्वेश्चन्स आहेत बाळांनो, ते क्वेश्चन्स दोन्ही जर सोबत असतील, पी आणि क्यूची व्हॅल्यू जर दोन्ही सोबत असतील तर
4 मार्कांसाठी क्वेश्चन आहे. किती मार्कांसाठी क्वेश्चन आहे? 4 मार्कांची. 4 मार्कांना म्हणजे कसं असतं, पी ची व्हॅल्यू 2 मार्कांसाठी येते आणि क्यू ची व्हॅल्यू 2 मार्कांसाठी येते. म्हणजे एक तर तुम्हाला ती दिलेली लाईन ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, त्याच्यावरून पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आणि ती परपेंडिक्युलर पण आहे, त्याच्यावरून क्यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, किंवा या दोघांचं कॉम्बिनेशन असेल आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. अत्यंत महत्त्वाचं आहे, व्यवस्थित बघून घ्या. आता चॅप्टर मध्ये आपण जर प्रॅक्टिस एक्सरसाइज 3 नंबरचा पाहिला तर 7 नंबरचा क्वेश्चन आणि 8 नंबरचा क्वेश्चन बघा. त्याच्यामध्ये दोघांमध्येही तुम्हाला दिसेल की पी आणि क्यूच्या व्हॅल्यू कशा प्रकारे विचारलेले आहेत. ठीक आहे, पॅरलल एकदा विचारलंय आणि परपेंडिक्युलर एकदा विचारलंय. दिस इज ओव्हरऑल अबाउट द चॅप्टर. आता ॲट द लास्ट मी तुम्हाला हेच एकदम शॉर्टमध्ये डिस्कस करतो मी काय काय सांगितलं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मी काय सांगितलं, नंबर 1 की तुम्ही कंबाईन इक्वेशन करा, कंबाईन इक्वेशन्स करा. कंबाईन इक्वेशन एकदम सुरुवातीचे, कंबाइंड इक्वेशन फॉर 1 मार्क. ओके, जर ते इक्वेशन्स विचारले आणि त्याच्यावरून परत कंबाईन केलं तर मग 2 किंवा 3 मार्कासाठी जाताल. आणि नंतर नंबर 2 सांगितलं, थेरम नंबर 3 होमोजिनियस इक्वेशनचं थेरम. त्याचसोबत अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगितला, थेरम नंबर 4 म्हणजे टॅन थीटाचं थेरम. इथं मी तुम्हाला सांगितलं होमोजिनियसचं थेरम, अत्यंत महत्त्वाचं. टॅन थीटा बरोबरचं थेरम, तेही अत्यंत महत्त्वाचं. जर समजा हे थेरम विचारलं तर ह्याच्यावरती न्यूमेरिकल, जर हे थेरम विचारलं तर ह्याच्यावरती न्यूमेरिकल. ओके, आणि नंतर आपण पुढे गेलो टॅन थीटावरती बेस क्वेश्चन्स, आणि आफ्टर दॅट जनरल इक्वेशनचे क्वेश्चन्स. जनरल इक्वेशनमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल त्याचे क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये पी आणि क्यूचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. दॅट इज ऑट द चॅप्टर इज. इतका सोपा आणि सरळ चॅप्टर आहे, अत्यंत बोर्डाच्या दृष्टीने एकदम सोपा चॅप्टर आहे. सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करा आणि इथं जे काही मी सांगितलं त्याचं थोडंसं अनालिसिस पण करा, कारण तुम्ही जर इथून मागचे पेपर्स पाहिले तर 100% तुम्हाला ते क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिसतील. ओके, तुम्ही सगळ्यांनी हे नोट करून घेतलं असेलच, होप सो. आता जे लेकरं 12वीला आहेत, जे विद्यार्थी 12वीमध्ये शिकतायत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचा, म्हणजे ही लिंक पाठवा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.